आपल्या याच गोपाळकृष्ण प्रबोधन व्याख्यानमालेमध्ये ज्यांना ऐकलं आहे अशा आपल्या सर्वांच्या परिचयाचे माननीय श्री श्रीनिवासजी पेंडसे सर यांचं तसेच उपस्थित सर्व मान्यवर व आपण सर्व श्रोतू वर्गाचं सर्वात प्रथम मोहाडी ग्रामस्थ कैलासवासी कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन तसेच अष्टभाऊ गोपाळकृष्ण देवस्थान मी सहर्ष स्वागत करतो। आज आपल्याला माहित आहे की आपण व्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्प आपल्या मागच्या पिढीतील जे व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी गावासाठी ज्यांनी योगदान दिलंय त्यांची कृतज्ञता म्हणून या पिढीकडून हे पुष्प आपण अर्पण करत असतो। आजचं पुष्प कैलासवासी रखमाबाई काशीनाथ तिडके यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। रखमाई यांचं माहेर आणि सासर आपल्या मोहाडी गावचंच असल्यामुळे त्यांचं आपल्या गावातील प्रत्येक समाजातील नातं गोतं होतं त्यांचंवालं। तसेच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करून आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी त्यांनी उद्बोधित केलं, प्रबोध केलं। अशा या रखमाताईंचं आज या ठिकाणी आपण या निमित्ताने स्मरण करणार आहोत। पुन्हा एकदा मान्यवरांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि बाळूभाऊंना अशी विनंती करतो की आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मान्य श्री श्रीनिवासजी पेंडसे सर यांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करावा। तसेच शंकरभाऊला मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते मान्य श्री श्रीनिवासजी पेंडसे सर आपल्या सर्वांच्या निमंत्रणाला मान देऊन आज या ठिकाणी कैलासवासी रखमाबाई काशीनाथ तिडके यांच्या स्मरणार्थ जे पुष्प आपण आयोजित केलेलं आहे त्या पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून श्रीनिवास पेंडसे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। संगमेश्वर या ठिकाणाहून ते आपल्याकडे यापूर्वीही 2 वेळा त्या ठिकाणी आलेले आहे। 2023मध्ये सुद्धा त्यांनी सलग 2 दिवस व्याख्यानं या ठिकाणी दिलेली होती। त्यापूर्वीही 1 दिवस ते आपल्याकडे आलेले होते 22ला 2000 आणि आजही ते आपल्यासमोर उपस्थित आहे। आज त्यांना जो विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे काकोरी बंड आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, खरं तर आजपर्यंत आपण जो इतिहास शिकलो त्या इतिहासामध्ये बऱ्यापैकी अनेक जे काही बारकावे आहे इतिहासातले ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही, त्याचा अंतर्भाव त्या ठिकाणी झालेला नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा थोडासा एकांगी इतिहास अभ्यासल्यामुळे आपली मतंसुद्धा एकांगी होत चालतात आणि त्याच्यातूनसुद्धा ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या समाजांनी ज्या ज्या व्यक्तींनी हा देश स्वतंत्र होण्यासाठी जी आपल्याला आहुती दिली, आपल्या प्राणाची आपलं बलिदान दिलं, आपलं कर्तव्य बजावलं, त्या बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाही। पण अशा व्याख्यानमालेच्या निमित्ताने त्या ठिकाणी ज्यावेळी तज्ज्ञ व्यक्ती आपल्याकडे येतात, अभ्यासू व्यक्ती आपल्याकडे येतात आणि ते त्यांच्या व्यासंगाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी त्यांनी अभ्यासलेल्या असतात त्या अतिशय कमी शब्दामध्ये ते आपल्यापर्यंत तो सगळा जो काही मागोवा आहे तो सादर करतात आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला होते। हे जे संपूर्ण भारतवर्ष आहे या भारतवर्षामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचं योगदान हा देश उभा राहण्यासाठी दिलेला आहे। खरं तर खऱ्या अर्थाने या देशाची भारत म्हणून देश म्हणून निर्मिती ही 1947 नंतर खऱ्या अर्थाने झालेली आहे। एक म्हणतो ना आपण राज्यघटना अस्तित्वात आली, त्यानंतर सगळी जी संस्थानं आहे ती संस्थानं खालसा झाली आणि मग एका अंमलाखाली एका छत्राखाली हे सगळा भौगोलिक भाग आहे हा पूर्ण भारताचा हा एकत्र आलेला दिसतो। त्याच्यापूर्वी जरी आपण त्याला भारत म्हणत असलो तरी प्रत्येक ठिकाणी राज्यव्यवस्था संस्थानिकांच्या माध्यमातून वेगळी वेगळी होती आणि हे ज्यावेळेस साम्राज्य विस्ताराच्या माध्यमातून इंग्रज ह्या देशामध्ये आले आणि त्यांनी बघितलं की ह्या देशामध्ये शेकडो संस्थानिक त्या ठिकाणी अंमल करताय, प्रत्येकाचं संस्थान वेगळं आहे, प्रत्येकाची अंमलबजावणीची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा आहे आणि मग ह्या सगळ्या लोकांना जर वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलं
तर आपण इथे अंमल करू शकतो आणि इथली जी काही साधन संपत्ती आहे, नैसर्गिक संपत्ती आहे, ही सगळी आपण आपल्या देशासाठी देखील वापरू शकतो. आणि म्हणूनच हा देश त्यावेळेला पारतंत्र्यात गेल्याचं आपल्याला दिसून येतं. केवळ एकोपा नसल्यामुळे, एकत्रितपणा नसल्यामुळे. आणि एकोपा त्याला म्हणतात जेव्हा ह्या भूतलावर राहणारा जो संपूर्ण मानवजात आहे, एक भारत म्हणून जर आपण विचार केला तर ह्या भारत देशातली आजची लोकसंख्या जर 140 कोटी आहे आणि त्याच्यातली विचार करण्यायोग्य, समजदार, निर्णय घेणारी जी लोकसंख्या जर 100 कोटी असेल, तर त्या 100 कोटी लोकांचा एकोपा आहे का, याच्यावर ह्या देशाची ताकद आणि समर्थता ठरत असते. आणि ती समर्थता जर आपल्याला जगाच्या पुढे मांडायची असेल तर त्याच्यासाठी आपला देश आपला अगोदर राहिला पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा जर आपल्याला काही गोष्टी अचीव करायच्या असतील, मिळवायच्या असतील, यशस्वी व्हायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरातले आपल्या सगळे पाठीमागे राहावे लागतात. त्या 4 माणसांपैकी जर 3 माणसं आपल्याबरोबर असेल आणि एक माणसाला जरी आपले विचार पटत नसतील, तरी आपली कार्यसिद्धी ही प्रभावी आणि यशस्वी पद्धतीने चालू शकत नाही. कारण मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये कोणीतरी एक जण मला विरोध करतोय असं कुठेतरी राहतं आणि त्याचाच कुठेतरी आउटपुट असा होतो की आपण काही पातळ्यांवर अयशस्वी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या जवळची माणसं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याबरोबर असली पाहिजे, आपल्या नात्यातली माणसं आपल्याबरोबर असली पाहिजे, आपल्या घरातली माणसं आपल्याबरोबर असली पाहिजे. आणि ते सगळे ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस तुमचा हा जो काही यशस्वी पद्धतीने चालत चाललेला जगन्नाथाचा रथ आहे, हे थांबवण्याची कुणामध्येही ताकद नसते. आणि मग खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचं सत्याग्रह आंदोलन असो किंवा भारत छोडो आंदोलन असो किंवा काकोरी बंडांसारखे क्रांतिकारकांचे क्रांतीच्या पद्धतीने ह्या समाजाला, ह्या देशातल्या नागरिकांना जागृत करण्याचं हे असो, हे सगळे मार्ग ज्यावेळेस 1942ला एकत्र आले आणि एक मोठी शक्ती उभी राहिली, त्यावेळेस खऱ्या अर्थाने इंग्रजांना वाटायला लागलं की आता हा देश आपण सोडायला पाहिजे, आता इथे काही आपलं टिकणार नाही. आणि असं असताना सुद्धा त्यांनी परत 5 वर्ष आपल्या देशावर राज्य केलं 1947 पर्यंत. आणि याच्यासाठी तुम्ही विन्स्टन चर्चिलची जी काही कारकीर्द आहे इंग्लंडमधली, ही जर काढली तर आपल्याला सगळं लक्षात येईल की कोणत्या कोणत्या वेळेस त्या काळामध्ये इंग्रजांच्या पार्लमेंटमध्ये भारताविषयीचे कोणते कोणते ठराव पास झाले, कशा कशा पद्धतीने हे भारताला स्वातंत्र्य दिलं गेलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास जर आपण तपासला तर त्यावेळेस आपल्याला एकजुटीचा आणि एकोप्याचा विजय काय असतो आणि मग तुमच्या इच्छापूर्तीचं किंवा उद्देशपूर्तीचं फलित काय असतं याचा मागोवा आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी ह्या इतिहासाचं खऱ्या अर्थाने उजळणी त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याच्यातला एक भाग का होईना किंवा आपल्यापर्यंत न पोचलेले विषय का होईना, पण ह्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्याला आज या ठिकाणी मांडता येणार आहे. आणि म्हणून सरांनी स्वतःच मला असं सांगितलं की सर, दुसऱ्या कोणत्या विषयावर बोलण्याऐवजी मी काकोरी बंड आणि भारतीय स्वातंत्र्य लढा याच्यावरच माझं विवेचन करील. याला 2-3 कारणं आहे. एक कारण असं आहे की आज आहे 8 ऑगस्ट आणि हे जे काकोरी बंड आहे हे जर आपण गुगलवर टाकलं तरी आपल्याला काही माहिती त्यात मिळू शकते. हे 9 ऑगस्ट 1925 रोजी झालेलं आहे. काकोरी बंड म्हणजे वेगळं तेगळं काही नसून एक इंग्रजांच्या रेल्वेवर केलेला तो हल्ला होता. त्याला रॉबरीसुद्धा इंग्रजी भाषेमध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि तो हल्ला पण ते एक हे होतं काय, एक सिम्बॉल होता तो की आम्ही भारतीय कोणत्याही मार्गाने तुमच्या विरोधात आहोत, आम्हाला तुमचं राज्य मान्य नाही. आणि आज म्हणजे उद्या 9 ऑगस्ट 2025ला त्या काकोरी बंडाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज हे व्याख्यानाचं आयोजन आपण केलं, त्याचं ते दुसरे एक कारण आहे. आणि म्हणून खूप महत्त्वाचा विषय आहे तो आपण सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी ऐकावा. आदरणीय पेंडसे सरांना आपण याच्यापूर्वीही 2 वर्ष त्या ठिकाणी ऐकलेलं आहोत. त्यांची भाषाशैली, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं विषयाचं ज्ञान, त्याच्यावर त्यांची असणारी पकड, त्यांचं सादरीकरणाची जी पद्धत आहे ही अतिशय छान आहे. आणि म्हणून ते आपल्या सगळ्यांनाच ते भावल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी खास करून वाटतं. आज खरं पाहायला गेलं तर आपल्या ह्या 70व्या व्याख्यानमालेचं आज शेवटचं पुष्प आहे. म्हणजे तसं पाहायला
गेलं तर आज समारोपाचा सुद्धा त्या ठिकाणी दिवस आहे. उद्या रक्षाबंधन आहे, आज नारळी पौर्णिमेचा देखील दिवस आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी नारळी पौर्णिमेच्याही शुभेच्छा देतो, उद्याच्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर उद्या अजून 2 वैशिष्ट्यपूर्ण उद्याचं दिवसाचं आहे. उद्या आदिवासी दिन म्हणून देखील आपण त्या ठिकाणी साजरा करतो. इंडिजिनस डे म्हणून त्याला आपण युनोतर्फे जगाच्या पातळीवर मान्यता दिलेली आहे. संपूर्ण जगामध्ये जवळपास 6.5 ते 7% आदिवासी समाज राहतो. आपल्या भारतामध्ये हे प्रमाण आता जवळपास 7.5% पुढे त्या ठिकाणी निघालेलं आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटनेने आरक्षणाच्या टक्केवारीत आदिवासींसाठी 7% आरक्षण देखील सर्व ठिकाणी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी याचा उल्लेख खास करून एवढ्यासाठी करतो आहे की आजकाल आपण आदिवासी माणूस ग्रामीण भागाचं, ग्रामीण माणूस शहरी भागाचं अनुकरण करण्यामध्ये खूप पुढे गेलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण मागोवा घेतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की ज्यावेळेस 2020-21ला कोरोना या देशामध्ये आला होता त्यावेळेस 10% लोकांनासुद्धा आदिवासी भागात कोरोना झाला नव्हता. ही आकडेवारीनं सिद्ध झालेलं आहे. हे प्रमाण ग्रामीण भागामध्ये 25-30% गेलं तर तेच प्रमाण शहरी भागामध्ये 50% वर त्या ठिकाणी निघून गेलेलं होतं. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या नेमकं कोण शरीराने बळकट आहे, कोण विचाराने बळकट आहे, कोण खऱ्या अर्थाने कोणत्याही गोष्टीचा त्या ठिकाणी सामना करू शकतो. आणि म्हणून या आदिवासी दिनाच्या दिवशी मी संपूर्ण आदिवासी समाजाला या ठिकाणी एक अपील करेल का तुम्ही अजिबात कोणत्याही गोष्टीत इतर कोणाचंही अनुकरण करू नका. तुमची जीवनशैली ही अतिशय प्रॉपर आहे. कोणत्याही गोष्टीचं ना धर्माच्या नावाखाली ना जातीच्या नावाखाली कोणाचंही अनुकरण करू नका. तुमचा डोंगरदेव, तुमची निसर्गाची शक्ती, कारण शेवटी माणसाला जगण्यासाठी तिथंच जावं लागतं, बाकी कोणतीही गोष्ट त्याला जगण्यासाठी येऊ शकत नाही. तुम्ही कोणाचं अनुकरण करू नका. उलट आता इतरांनी त्यांचं अनुकरण केलं पाहिजे जीवन जगण्याच्या पद्धतीत, तर ते कदाचित शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहू शकतील. शहरी समुदायातले, सुधारित समुदायातले जे प्रॉब्लेम्स आहे त्या प्रकारचे कोणतेही प्रॉब्लेम आज आदिवासी समाजामध्ये नाहीत. तिथला स्त्री आणि पुरुष हे सुद्धा खूप समानतेने राहतात. तिथे आजही महिला स्त्रीप्रधान कुटुंब व्यवस्था चालवली जाते जर तुम्ही गेले तर बघायला. पण ज्यांना पुढारलेल्या समाजाची लागण झालेली आहे त्याच आदिवासी समाजामध्ये समस्या देखील वाढवत चालल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून तो विचार प्रत्येक माणसापर्यंत नेण्यासाठीचा उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य, उद्या क्रांतिदिन देखील आहे. ती क्रांतिदिन का आहे, ती ही 9 ऑगस्ट ह्या दिवशीच या देशामध्ये क्रांती त्या ठिकाणी केली गेली, त्याची सुरुवात झाली गेली आणि मग पुढे त्याचा परिपाक म्हणजे भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. तर हा इतिहास प्रत्येक पालकाला माहिती असला पाहिजे, हा विचार प्रत्येक पालकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि मग जर आडात असेल तर पोहऱ्यात येईल, मग तो त्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना त्या ठिकाणी मिळेल आणि मग खऱ्या अर्थाने एकरूप समाजाची बांधणी त्या ठिकाणी होऊ शकते असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या व्याख्यानमालेचं आपल्या पूर्वजांनी 70 वर्षापूर्वी जी मुहूर्तमेढ केली त्याचं मूळ उद्देश असा आहे की असा सजग नागरिक, असा दृढ विचारी, भविष्याचा वेध घेणारा, समोरच्या पिढीला, पुढच्या पिढीला, घरातल्या माणसांना एका चांगल्या मार्गाने घेऊन जाणारा माणूस ह्या व्याख्यानमालेमध्ये घडेल आणि त्याचा परिपाक या गावाच्या व्यवस्थेवर, या समाजाच्या व्यवस्थेवर होईल. ही खऱ्या अर्थाने मला वाटतं याचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया अशा आशावाद या ठिकाणी मी ठेवतो. गेल्या 7 दिवसापासून आपण आपली वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या ठिकाणी बाजूला ठेवून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आणि ह्या व्याख्यानमालेच्या आयोजकांना अजून चांगली प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. सरांशी येता येता ज्यावेळेस माझी चर्चा झाली तर त्यावेळेस त्यांनी अजून 2-4 खूप चांगल्या प्रकारची नावं मला व्याख्यात्यांची त्या ठिकाणी दिली. तर बघूया, आपण त्यावरही काम करूया आणि पुढच्या वेळेस किंवा अजून कोणत्या ना कोणत्या ज्यावेळेस गरज असेल किंवा संधी भेटेल त्या वेळेस त्या
लोकांना आपल्यापुढे आणूया आणि ह्या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग स्वतःसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या समुदायासाठी केले आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन आणि विचार तयार केला आणि तो आपल्याला कसा घेता येईल आणि त्याची कार्यवाही आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने करता येईल, तर त्याच्या दृष्टीने आपण सगळे विचार त्या ठिकाणी करूया अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. आलेल्या सर्व व्याख्यात्यांचे देखील मनापासून या ठिकाणी संयोजक या नात्याने मी आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे पेंडसे सर आपल्या गावाला सलग 2 वर्ष आले होते आणि एका वर्षी तर सलग 2 दिवस त्यांनी आपल्याला व्याख्यानाने उद्बोधित केलं होतं. त्यांचा त्यावेळचा विषय छत्रपती संभाजी आजही आपल्या अनेक जणांच्या आठवणीत आहे. त्यामुळं मी आता वेळ न घालवता श्रीनिवासजी पेंडसे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी काकोरी बंड आणि भारतीय स्वातंत्र्य लढा याशी आम्हाला अवगत करून द्यावं. 7 दशकाची ही ज्ञानयज्ञाची चाललेली वाटचाल याच्यामध्ये ज्यांनी खरं तर हा विषय सुरू केला त्यांना अभिवादन केलं पाहिजे. सर्व उपस्थित मान्यवर आणि ज्ञानरसिक असलेले श्रोते बंधू भगिनी, एखादी इमारत सुंदर उभी राहते, एखादं देवालय सुंदर उभं राहतं आणि मग सुंदर उभ्या राहिलेल्या त्या इमारतीचं, त्या इमारतीच्या कामाचं किंवा त्या मंदिराच्या कामाचं कौतुक होतं. कोरीव काम किती छान आहे, सजावट किती सुंदर आहे, खर्च किती प्रचंड केला, अशा वेगवेगळ्या घटनांनी आपण त्याच्याकडे पाहत असतो. पण मित्रांनो, हे जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा आपल्या कुणाच्याच ही गोष्ट लक्षात येत नाही की ही वर दिसणारी सजावट, वर दिसणारं सुशोभीकरण, त्याच्यासाठी केलेला खर्च, हे जरी सकृत दर्शनी समोर दिसत असलं तरी ते खरं नाही. याचं कारण ते दिसावं ह्याच्याकरता ज्यांनी पायात गाडून घेतलं ना, त्या दगडांचं महत्त्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याचं कारण तो पायातला दगड आपल्याला कधीच दिसत नाही, पण पायातला दगड जर भुसभुशीत झाला, तो दगड जर सरकला, तर एवढा खर्च केलेलं इमारतीचं बांधकाम ढासळू शकतं. आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की जे दिसत नाही पण ज्यांचं योगदान आहे, ते योगदान कधीही विसरता कामा नये. छत्रपती शिवरायांना जी व्यापक दृष्टी होती, कारण ब्रिटिशांचं आगमन अगोदरच भारतामध्ये झालेलं होतं, अशा अवस्थेमध्ये या ब्रिटिशांची जी पुढची रणनीती आहे ती महाराजांनी ओळखली होती. दुर्दैवानी पुढे फार लोक अशी मिळाली नाहीत की जी महाराजांची व्यापक दृष्टी पुढे चालवू ठेवतील आणि ब्रिटिशांना अंकुश लावू शकतील. एक सुरुवातच करतोय म्हणून आपल्याला सांगतो, कधी आपण प्रश्न विचारला का की मगाशी म्हटलं तसं 600-650 संस्थानं असलेल्या या देशामध्ये प्रचंड लोकसंख्या तेव्हाही होती, आजही आहे. 150 वर्ष वगैरे ज्यांनी कुणी राज्य केलं ते ब्रिटिश भारतात आले होते किती? या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर आपण नालायक आहोत याच्यावर आपण शिक्कामोर्तब करतो. सर्व आलेले ब्रिटिश लोक वेळोवेळी आलेले जर लक्षात घेतले, ज्यांनी एस्टॅब्लिश केलं इथे, ते 350च्या पुढे नाही आहेत. आणि 350 लोक इथे येऊन हजारो लोकसंख्या असलेल्या देशावर बिनदिक्कतपणे राज्य करत होते. भारतीय स्वातंत्र्याचा सोहळा 75 वर्षामध्ये पदार्पण करून झाला. आता आपण 15 ऑगस्टला नवीन स्वातंत्र्य दिन साजरा करू. कधी काळी आपल्या स्वतःच्या मनाला हा प्रश्न आपण विचारला का की 350 लोक आमच्यावर येऊन राज्य करतात? इतिहासामधून शिकण्याची जी आवश्यकता आहे ती ही आहे.
असं कोणतं कारण होतं की हजारो लोकसंख्येच्या या देशामध्ये, लाखोंच्या संख्येच्या असलेल्या देशामध्ये मुठभर आलेल्या लोकांनी राज्य करावं? आजही ती स्थिती संपलेली नाही बरं का. आपसामध्ये असलेले मतभेद, भारतीय म्हणून एकत्र उभी राहण्याची आमची हरवलेली दृष्टी. आणि तात्याराव सावरकरांनी एक कादंबरी लिहिलं, त्याचं नाव मला खूप आवडतं. ते कादंबरी आहे मला काय त्याचे. ही माणसाची वृत्ती. शेजारच्या घरातल्या बहिणीवर बलात्कार झाला, मला काय त्याचं, पेपरला येईल वाचू. यामुळे आमच्यातल्या दुहीतला, आपसातली दुही, आपसातले मतभेद याचा फायदा या 350 लोकांनी उठवला आणि लक्षावधी लोकांवर राज्य केलं. एक दिवस नाही बरं का, 150-150 वर्ष. बरं, आता जे आले होते ते कोण डॉक्टरेट वगैरे घेऊन आले होते का? पहिले 3 व्हाईसरॉय आहेत ना भारताचे, हे काढून बघा कोण आहेत ते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी एक जागा असते की एखाद्या कर्मचाऱ्यांनी आगाऊगिरी करायला सुरुवात केली की तिथला कोणी पुढारी असतो किंवा कोणी मोठे लोक असतात, ते सांगतात तुला दाखवतो ती जागा. आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्वी मंडणगड म्हणून तालुका होता, तो आजही आहे, पण आता सर्व रस्ते पूल झालेत. तुला मंडणगड दाखवतो असं सांगितलं की ते घाबरायचे. तसं आहे भारतामध्ये. व्हॉइसरॉय म्हणून यायलाच कोणी तयार नाही, म्हणून आजच्या भाषेत सांगायचं तर जबरदस्त पॅकेज देऊन पहिले आलेले 3 व्हाईसरॉय हे ईस्ट इंडिया कंपनीमधले हेड क्लार्क आहेत. तिथे असलेले क्लार्क आमचे व्हाईसरॉय म्हणून आमच्यावर राज्य करत होते. आपलं अधःपतन किती खालच्या थराला गेलेलं आहे याची जाणीव व्हावी, याच्या करता हे मी आपल्याला सांगतो. आणि मग संपूर्ण आर्यावर्त एका दृष्टीने ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आमच्यात आहेतच. देशापेक्षा सुद्धा स्वतःचं इमान गहाण ठेवणारी प्रवृत्ती आमच्याकडे दुर्दैवानी तेव्हाही होती, आजही आहे. त्यामुळे त्यांना अधिक सोयीचं झालं राज्य करणं. संपूर्ण देशाला, बरं देश म्हणजे आजचा भारत नाही बरं का, लाहोर कराची आहे तेव्हा भारतातला भाग होता. इथपर्यंत लोकमान्य टिळकांनी जो झंझावाती दौरा केला आणि संपूर्ण आर्यावर्त आता ब्रिटिशांच्या सत्तेच्या विरुद्ध उभा राहील अशी व्यवस्था केली. 1920 लोकमान्य टिळक गेले आणि आता या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व कोणी करावं असा विचार समोर आला. तेव्हा महात्मा गांधी अर्थातच सर्वमान्य नेते होते आणि त्यांनी ते स्वीकारले. ब्रिटिश इथे स्थापित होत असताना लोकांनी विरोध केला नाही असं नाही आहे, पण तो इतका तुटपुंजा होता की ब्रिटिशांना विरोध होतो एवढी एका कोपऱ्यात बातमी येण्याचीही शक्यता नव्हती, एवढा तुटपुंजा विरोध आहे. अशा कालावधीमध्ये देशव्यापी विचार स्वातंत्र्याचा लोकमान्यांनी उभा केला आणि त्या विचारांचं पुढचं आंदोलन गांधी लढले. आणि मग एक एक टप्पा घेऊन पुढे जावं. आंदोलन एकाच वेळेला उभं राहिलं आणि संपलं तर अनेक वेळा नुकसान होतं आणि म्हणून त्याचा नीट विचार करून ते आंदोलन मांडावं लागतं, करावं लागतं आणि त्यानुसार त्याचे परिणाम अभ्यासावे लागतात. असहयोगाचं आंदोलन सुरू झालं. सरकारला कोणत्याही गोष्टी करता सहकार्य करायचं नाही, असहकार आंदोलन. आणि एक व्यापक अशा पद्धतीची रचना झाली की आता इथल्या कुठल्याही माणसाला, घरामध्ये तो साधं काम करत असेल, शेतीचं काम करत असेल, खरं तर त्याला देशाला स्वातंत्र्य हवं का नाही हा विचारही त्याच्या मनाला शिवला नसेल, कारण तो त्याच्याच प्रपंचामध्ये व्यस्त होता. त्या सामान्य माणसालाही आपल्या देशावरचं ब्रिटिशांचं राज्य आपण नाहीसं केलं पाहिजे हे वाटायला लागलं आणि त्यातून
सर्व जणांना एक लक्षात आलं की सरकारला सहकार्य केलं नाही तर सरकार निघून जाईल. पण आंदोलनाला एक धोका असतो. चोरी चौरा घटना घडली 1922ला. काही ठिकाणी चौरी चौरा असं म्हणतात. बिहार मधला भाग आहे. आणि 20 पोलिसांना जाळून मारलं समाजाने. आंदोलन हिंसक झालं आणि गांधींनी आंदोलन मागे घेतलं. खरं तर असहयोग आंदोलनाची इथे इतिश्री झाली. पण जेव्हा समाजामधला तरुण वर्ग असतो ना, आणि म्हणून एक लक्षात ठेवा बरं का, मी नेहमी सांगतो, तरुण ही काडेपेटी आहे. त्या काडेपेटीचा वापर कसा करायचा हे ज्येष्ठांनी ठरवलं पाहिजे. त्यांनी दीपप्रज्वलनही करता येतं आणि गवताच्या गंजीही पेटवता येतात, घरही पेटवता येतात. शेवटी असलेल्या शक्तीचा वापर कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. या घटनेतून जे मारले गेले ते सज्जन होते असं नाही. मुळामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, अशा लोकांना मारून आंदोलन फसलं असतं. कारण जे सरकारच्या नोकरीत होते ना, ते सगळे ब्रिटिश नव्हते, ते आपलेच इथले होते. शेवटी मी कधीतरी म्हणजे बोलताना असं नेहमी सांगतो, आम्हाला इतिहास बघण्याची दृष्टी शिकवली नाही. आदिलशाही राज्य होतं, निजामशाही राज्य होतं. कधी आदिलशहाचं निजामशहाशी युद्ध व्हायचं, कोणीतरी एक जिंकायचा. मरायचं कोण कधी विचार केला का तुम्ही? आदिलशहा जिंकू दे नाही तर निजामशहा जिंकू दे, मरायचं कोण? याच मातीतला माणूस मरायचा. कारण निजामशहाकडे किंवा आदिलशहाकडे नोकरी करणारी माणसं आपलीच होती. त्यामुळे निजामशहा जिंकला, फायदा त्याचा होत होता, नुकसान तो जिंकूनही आपलं होत होतं. कोणी हरला म्हणूनही नुकसान आपलंच होत होतं. आमच्या पराक्रमाची शर्त परकीयांसाठी होत होती, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून समजून घेतलं पाहिजे की त्या कालखंडामध्ये असा विचार सुरू झाला की गांधींनी आता आंदोलन बंद केलं. गांधींचं आंदोलन बंद झाल्यानंतर आता ब्रिटिशांना आपण अक्कल शिकवली पाहिजे आणि ती उपोषणं करून असहकार करून काही होणार नाही, हा एक विचार आहे. आणि समाजामध्ये पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवम पयः असं म्हणतात. प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी आहे. प्रत्येक विहिरीमध्ये असलेलं पाणी वेगळं आहे. लोकशाही तुम्ही स्वीकारणार असाल तर सर्व मतांचा आदर करता आला पाहिजे. फक्त तो मतांचा प्रवाह देश आणि देशाची ताकद याच्या विरोधात असता कामा नये, हे पथ्य आहे. एक विचार तरुणांमध्ये असा सुरू झाला की आता हे उपोषण आणि बाकीचं आंदोलन करण्यात काही अर्थ नाही. आता सरकारला अक्कल शिकवली पाहिजे आणि ती शिकवायची असेल तर आंदोलन सशस्त्र असलं पाहिजे. शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शस्त्रचिंता प्रवर्तते. एवढं झालं. आणि गंमत म्हणजे कुठलीही घटना, खरं तर तुम्हाला सांगू का, काकोरी बंड किंवा काकोरी कट हा व्याख्यानाचा विषयच नाही आहे. याचं कारण असं आहे, एका ठिकाणाहून निघालेली ट्रेन एका ठिकाणी पोचत असताना 15 मिनिटामध्ये लुटालूट केली, एवढाच काकोरी बंडाचा विषय आहे. पण जगातली कुठलीही घटना अचानक घडत नसते, तिला काहीतरी कार्यकारण भाव असतो. माणसं स्वतःचा जीव धोक्यात घालायला तयार होतात, माणसं स्वतःचं अस्तित्व संपवायला तयार होतात, माणसं स्वतःच्या जीवावर कुटुंबावर उदार होतात आणि सर्वस्व समर्पण करून या भूमीकरता रक्त सांडतात. तेव्हा त्याला काहीतरी तसं जबरदस्त कारण असावं लागतं. आणि ते कारण घडलं होतं. एक असहकार आंदोलन मागे घेतलं गेलं होतं आणि ट्रिगर पॉइंट या आंदोलनाचा जर कुठला होता तर ब्रिटिशांनी दमनकारी तंत्र वापरून अन्याय्य कररचना भारतीयांवर लादलेली होती. आणि मग या आंदोलनाच्या मध्ये
सगळ्यात महत्वाचे 4-5 लोक आहेत, ज्याचं मूळ आहे सचिंद्रनाथ सन्याल, ज्यांनी हिंदुस्थान या देशातल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून सशस्त्र क्रांतीचा पर्याय स्वीकारला. आणि मग त्याकरता एक संस्था हवी म्हणून संस्था झाली हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, HRA. आणि मग त्याच्या बैठकीमध्ये ठरवलं गेलं, यातलं एक नाव आहे अशफाकुल्ला खान. या बैठकीमध्ये या माणसांनी सांगितलं होतं सशस्त्र क्रांतीचा पर्याय स्वीकारला पाहिजे. एक लक्षात ठेवा, अशफाकुल्ला खानला तू भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी हो हे सांगायला कोणीही गेला नव्हता. या माणसांची योगदानं लक्षात ठेवा. त्याला असं कळलं की रामप्रसाद बिस्मिल नावाचा एक क्रांतिकारक सरकारची सत्ता उलथून टाकण्याकरता काम करतो आहे, आपण त्याला जाऊन भेटलं पाहिजे, म्हणून अशफाकुल्ला खान त्यांना जाऊन भेटला आणि मला तुमच्यात यायचं. यंत्रणा सुरू झाली आणि मग बैठकीमध्ये ठरलं, सशस्त्र शब्दातच आहे बरं का, सशस्त्र आंदोलन उभं करायचं तर शस्त्र हवीत. बरं, जे तरुण उभे राहत होते ते श्रीमंत नव्हते बरं का. त्यांच्या घरात जर कधी त्यांनी सांगितलं असतं की आम्ही आता ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करतोय, घरातच फटके पडले असते. पैसे वगैरे सोडा, मग शस्त्र निर्माण केली पाहिजेत किंवा मिळवली पाहिजेत. 2 मार्ग आहेत, एक शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना काढणं किंवा शस्त्र मिळवणं म्हणजे विकत घेणं. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, चंद्रशेखर आझाद या सगळ्या मंडळींच्या बैठकीमध्ये अशफाकुल्ला खाननी सांगितलं होतं. ते जरा सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगतो, यांनी असं ठरवलं की आपल्याला पैसा मिळवण्याकरता लुटालूट केली पाहिजे. कुणाची? त्यांचं म्हणून एक सूत्र होतं बरं का, अन्याय्य कररचना लादून सामान्यातल्या सामान्य माणसाला पिडून जो ब्रिटिशांनी इथून पैसा निर्माण केलाय तोच पैसा लुटायचा. आपल्या इथला सावकार धनिक यानं नाही लुटायचा, सरकारी खजिना लुटायचा आणि मिळालेल्या सरकारी खजिन्याच्या लुटीमधून शस्त्र निर्माण करायचे किंवा घ्यायचे. हे ऐकल्यानंतर अशफाकुल्ला खाननी सांगितलं होतं. बरं, ही सगळी मंडळी किती वर्षाची आहेत माहिती आहे काय ठरवतात तेव्हा? म्हणून एक लक्षात ठेवा, मी मगाशचं वाक्य वापरलं आहे, सत्तेला हादरा देण्याचं काम करायचं असतं ते ज्या तरुणांच्या जोरावर करायचं त्यांना दृष्टी देणं आवश्यक असतं, नाहीतर चुकीच्या दिशेनं आंदोलन जातं. अशफाकुल्ला खाननी सांगितलं सुरुवातीला, ते म्हणले योजना चांगली आहे, हरकत नाही, पण ही लुटालूट केली तर आपण सरकारच्या नजरेसमोर येईल आणि आंदोलन अल्पजीवी ठरेल. हा एक दुसरा दृष्टिकोन आहे. पण लोकशाहीमध्ये असं आहे किंवा असावं, मीच शहाणा असून चालत नाही. सगळ्यांचं जे मत आहे त्या मताचा आदर बहुमतांनी निर्णय करावा लागतो. आणि म्हणून बहुमतांनी असा निर्णय झाला की अशफाकुल्ला खान म्हणत असला ते बरोबर असलं तरी सुद्धा आपल्याला लुटालूट अपरिहार्य आहे, कुठे करायची. आणि म्हणून मग डोक्यामध्ये विषय सुरू झाला, कुठे कुठे काय काय माहिती गोळा करणं. आणि मग नक्की झालं 9 ऑगस्ट 1925, उद्याचा दिवस, शताब्दी उद्या पूर्ण होईल. सरांचा आभारी आहे, अष्टबाहू कृष्ण आहे, 8 ऑगस्टला बोलतोय आणि एका भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सर्वस्व समर्पण करून एकच स्वार्थ, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं, याच्याकरता लढणाऱ्या लोकांना मानवंदना देण्याचा आज त्यांनी मला योग दिला आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं ती मानवंदना आपण देतो. याचं कारण एक लक्षात ठेवा,
मी सुरुवात अशी केली की मंदिर किंवा इमारतीचं वरचं सुशोभीकरण सगळ्यांना दिसतं, पण मित्रांनो, जेव्हा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतो तेव्हा जिलबीच्या पलीकडे कधी विचार करतो का? हा विचार आवश्यक आहे. कारण हे स्वातंत्र्याचं मंदिर उभं राहण्याकरता अनेक आया बहिणींची कुंकू पुसली गेली आहेत, अनेकांना फासावर लटकायला लावलंय, अनेकांना हलाल करून मारलंय, अनेकांचं रक्त सांडलंय, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. याची जाणीव ज्या प्रांतामध्ये असत नाही तो लगेचच्या कालावधीमध्ये पारतंत्र्यात जाण्याचा धोका असतो. आणि म्हणून ज्यांनी आम्हाला हे मिळवून दिलं त्यांचं स्मरण करणं हे नागरिक म्हणून आमचं कर्तव्य ठरतं. आणि मग ठरवलं, या आंदोलनामध्ये जे 3 जण फाशी दिलेत ना, ते एक आहेत रामप्रसाद बिस्मिल, दुसरे आहेत राजेंद्रनाथ लाहिरी आणि तिसरे आहेत अशफाकुल्ला खान. हे तिन्ही एकाच गावातले आहेत बरं का. शहाजहापूर असं त्यांच्या गावाचं नाव आहे. एकाच दिवशी फाशी दिली आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी दिली आहे. यांनी ठरवलं आणि मग कामं वाटून घेतली. बातमी अशी मिळाली की लखनौ जवळ काकोरी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे, आजही आहे. त्या रेल्वे स्टेशनच्या दरम्यानी आपल्याला ही योजना यशस्वी करता येईल. याचं कारण ब्रिटिशांची उत्तम खजिना असलेली एक व्यवस्था लखनौला पोचवण्याकरता तो खजिना चाललेला आहे. आणि मग हे सगळे आतमध्ये घुसले बरं का. कॅप्टन आहे तिथला, पोलीस कॅप्टन नावाचं पद होतं तेव्हा. त्यानं लिहिलंय, तो म्हणला हाफ पॅन्टनी हाफ शर्ट घालून ही माणसं आतमध्ये शिरली, कोणालाही कळलं नाही. आतमध्ये शिरली. काकोरी रेल्वे स्टेशन जवळ आल्यानंतर चेन ओढली गेली. एकानी गार्डला ताब्यात घेतलं आणि 8,000 रुपयाचा खजिना लुटला. खरं तर घटना संपली. ब्रिटिश सरकार हादरलं. प्रचंड बंदोबस्तात जाणारा हा खजिना लुटला गेला कसा? बरं, दुर्दैवानी काय झालं, मनमथनाथ गुप्त नावाचे एक क्रांतिकारक याच्यात होते. एक व्यक्ती महिला डब्यात बसलेल्या आपल्या बायकोला भेटण्याकरता खाली उतरायला गेले तेव्हा चुकून त्याला मनमथनाथ गुप्तांची गोळी लागली आणि तो मेला. एका अर्थानं हा मानवी हत्येचा प्रकार होता. बाकी कोणालाही ट्रेनमधल्या माणसाला त्रास दिलेला नाही आहे, कारण लोकांची भांडणच नव्हतं. भांडण व्यवस्थेशी आहे. लुटालूट झाली. सरकारने ठरवलं आता याच्यावर व्यापक विचार करायला पाहिजे. या सगळ्यामध्ये होते 5 ते 6 जण बरं का प्रत्यक्ष या घटनेमध्ये. आणि ब्रिटिशांनी सूड काढायचा म्हणून लाहोर पासून पुण्यापर्यंत दमनकारी तंत्र सुरू केलं आणि मिळेल त्याला अटक करायला सुरुवात केली. यामुळे वातावरण प्रक्षुब्ध झालं. एका काकोरी रेल्वे स्टेशन पुरता हा विषय होता. ब्रिटिशांच्या अन्याय्य नीतीमुळे हा विषय सर्वव्यापी झाला. आणि मग न्यायालयासमोर खटला चालला. मित्रांनो, न्यायालयासमोर चाललेला हा जो खटला हा फार्स होता, कारण निर्णय ठरलेला होता. आणि दुर्दैव काय, सिद्ध काही करून करायचंच होतं, पण आमच्याकडे जो एक फितुरीचा शाप आहे तो इथेही नडला. आमचे 2 लोक सरकारचे साक्षीदार म्हणून उभे राहिले आणि मग सरकारला आयतच मिळालं. पण एक वेगळ्या घटना या निमित्तानं घडत गेल्या. मी आपल्याला मुद्दाम या घटनांचा उल्लेख करून सांगणार आहे.
फैजाबादच्या तुरुंगामध्ये होते अशफाकुल्ला खान. आणि अशफाकुल्ला खाननी आता फाशी नक्की झाली, भारतवासियांना पत्र लिहिलंय. हे जे पत्र आहे ना, हे आज खरंच आवश्यक आहे त्याचा विचार नक्की करण्याची. अशफाकुल्ला खान लिहितात, भारतीय बंधूंनो, देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाकरता आम्ही आमच्या पद्धतीनं लढलो. ते चूक आहे का बरोबर याची चिकित्सा आम्ही केली नाही, करण्याचं कारण नाही. आम्ही आमचं काम करून निघालो. नीट आहे का बरं का? मला आनंद आहे, ज्या देशामध्ये 7 कोटी, तेव्हांची संख्या आहे, ज्या देशामध्ये 7 कोटी मुस्लिम राहतात, त्या देशामधला पहिला मुस्लिम क्रांतिकारक फासावर जातो आहे. टप्पे बघा पत्राला काय आहेत ते. याचं कारण एकच, पहिले देश हा मंत्र आहे. माझी जात, माझा पंथ, माझा धर्म हा देशानंतर आला पाहिजे. आणि म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे की ब्रिटिश आपल्यावर राज्य करू शकले, राज्य करता आहेत, असंच राज्य ते चालू ठेवतील. याचं कारण ती ब्रिटिशांची कर्तबगारी नाहीये अशफाकुल्ला खान, ती ब्रिटिशांची कर्तबगारी नाहीये, ती कर्तबगारी आमची आहे म्हणून ते राज्य करतायत. तेव्हा आपसातले मतभेद, आपसातल्या दुहीना मूठ माती द्या. धर्म, पंथ, वर्ण, वर्ग हे सर्व संघर्ष बाजूला ठेवा. असं जर ठेवलात तर भारत परत एकदा स्वतंत्र झालेला आपल्याला बघायला मिळेल. जय हिंद. हे अशफाकुल्ला खाननी देशवासियांना लिहिलेलं पत्र आहे. मित्रांनो, मला माहीत नाही अशफाकुल्ला खान हा क्रांतिकारक होता हे किती लोकांना माहिती असेल, माहीत नाही. आणि मी मगाशी सांगितलं, ज्यांनी या देशाकरता रक्त सांडलं, फासावर लटकले, त्यांची आठवणही नाही आम्ही करणार. किती लोकांना रामप्रसाद बिस्मिल माहिती आहे? या माणसांची वय किती होती फासावर गेले तेव्हा माहिती आहे? 17 पासून 27 पर्यंत जे वेगवेगळे, पुढेच काही 14 वर्षाच्या याला आहेत, काही काळ्या पाण्याला गेलेत, काही जन्मठेपेवर गेलेत, यांची वय एवढीच आहेत. या संपूर्ण गटामध्ये 40-42 लोकांना पकडलं. 3 लोकांना एकाच दिवशी वेगवेगळ्या तुरुंगामध्ये टाकून फासावर लटकवलं. काय गाणं आपल्याला गायला पाहिजे माहितीये का? मी उद्या जमलं तर ज्या गाण्यानी काकोरी बंड प्रसिद्ध झालं आणि ज्या शायरानं ते लिहिलेलं होतं त्याचं नाव पुसून गेलं आणि रामप्रसाद बिस्मिलांच्या नावावर ते गाणं प्रसिद्ध झालं. सरफरोशी की तमन्ना हे या काकोरी बंडातलं गाणं आहे. फासावर जाताना गाणं म्हणत फासावर जायचं ही कल्पना अस्वस्थ करते बरं का. फासावर जायचं म्हणजे 2 दिवस पाहुणं जायचं नाहीये. फासावर जायचं म्हणजे ज्या अनाकलनीय घटनेसाठी आमचा जन्म झाला, आम्ही या पृथ्वी तलावर आलो, काहीतरी नाव धारण केलं, काहीतरी धर्म, काहीतरी जात आम्हाला चिकटली, काहीतरी प्रांत आम्हाला चिकटला, काहीतरी भाषा आम्हाला यायला लागली. आणि मग अचानक 26व्या, 27व्या, 17व्या, 18व्या वर्षी फासावर लटकवलं जाताना ही माणसं समोर जाऊन आता नको, मी परत असं करणार नाही असं म्हणाली नाहीत बरं का. तेव्हा सुद्धा बाजूए कातील हे वाक्य दम कुणाच्यात आहे हे येऊ शकतं. आणि म्हणून उद्या जरा एकदा ते गाणं कधी ऐकता आलं तर असं चांगल्यासाठी कधीतरी गुगल सर्च करावं बरं का. सरफरोशी की तमन्ना, एक डोक्यात फासावर लटकायला जाताना हा विचार आहे.
या सगळ्यांनाच अटक केली, त्यांना शिक्षा दिल्या. याच्यात एक माणूस अटकेत कधीही सापडला नाही बरं का. त्याचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. आणि यांना जेव्हा पकडलं ना, तेव्हा चंद्रशेखर आझादच त्यांना भेटायला गेले होते. पोलिसांच्या समोर, ब्रिटिशांच्या, तरीही पोलिसांनी त्यांना पकडू शकले नाहीत. 1931 पर्यंत पुढे चंद्रशेखर आझाद काम करत राहिले. त्यांनी नंतर संस्था बदलली आहे. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची चंद्रशेखर आझादांनी हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन असं नाव केलं. त्याचं समाजवादाचा विचार त्याच्यामध्ये आणला. एक महत्वाची गोष्ट आहे की यामुळे बॉम्ब तयार करायचं प्रशिक्षण, आणि मग हे बॉम्ब तयार करायचं प्रशिक्षण, हा बॉम्ब जो आहे ना, हे आपण तयार केला पाहिजे, सरकारच्या व्यवस्थेवर टाकला पाहिजे, सरकारच्या खुर्चीच्या खाली स्फोट केला पाहिजे, हे असले विचार गांधींना पटणारे नव्हते. कारण ते एक स्वतंत्र विचाराने चालले होते. तो लांबचा मार्ग होता. पण एक लक्षात ठेवा, काळाच्या कसोटीवर कधीतरी सत्याग्रहालाही यश मिळतं, कधीतरी शस्त्रांनीही यश मिळतं. त्यातला हेतू महत्वाचा. गांधींनी असहयोग आंदोलन चालू केल्यानंतर हा प्रकार घडला, माघार घेतली, म्हणून यांनी ज्या पद्धतीनं क्रांतिकारी आंदोलन चालू केलं, गांधींनी टीका केली आणि द कल्ट ऑफ द बॉम्ब नावाचं पुस्तक त्याच्यावर लिहिलं आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर हे काही कमी नव्हते बरं का. गांधींसारख्या सर्वमान्य नेत्याला त्यांनी गांधींचा अपमान न करता, हे अत्यंत महत्वाचं वाक्य. अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, समोरचे नेते मोठे आहेत हेच आम्ही विचार करायला विसरून गेलोय. आम्हीच मोठे आहोत, त्यामुळे बाकीच्यांचा काही विचार करण्याची गरज नाही. काळ असा का बदलतोय मला नाही माहिती, पण हे असं आहे. आम्ही सहन करण्याची क्षमताही नाहीशी करायला लागलोय. एक लक्षात ठेवा, गांधींचा अपमान न करता, गांधींच्या विचारांचं खंडन करण्यासाठी या एचआरएंनी पुस्तक काढलं. त्याला जाहीरनामा असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी पुस्तक असं म्हटलं नाही, द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब. बॉम्ब निर्माण करण्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान. बरं, हे सगळं झालं. या आंदोलनानं साधलं काय? कारण शेवटी कोणत्याही घटनेची पार्श्वभूमी बघावी लागते, ती घटना बघावी लागते, आणि त्या घटनेचे दूरगामी परिणाम काय होते याचाही विचार करावा लागतो. या आंदोलनामुळे सगळ्यात महत्त्वाच्या घडलेल्या घटना म्हणजे पुढे या हिंसक आंदोलनाला मान्यता मिळायला लागली. आणि तुम्हाला पुढचं सांगतो बरं का, या क्रांतिकारकांच्या साठी पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू, आचार्य नरेंद्र देव, बी के चौधरी, गोविंद वल्लभ पंत असे त्या काळातले नामचीन वकील किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अग्रणी हे स्वतः समर्थनार्थ उभे राहिले. हा प्रचंड मोठा विजय. ब्रिटिशांनी धास्ती घेतली ती ह्याची घेतली आहे की जे लोक आजपर्यंत आम्ही उपोषण करू असं म्हणत होते, जे आम्ही निषेध करतो असं म्हणत होते, जे मौन व्रत धारण करत असत, ते आज स्वतः जरी हिंसक आंदोलन करत नसले तरी विशुद्ध हेतून केलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या क्रांतिकारकांनी आपली भूमिका घेतलेली आहे त्यांचं समर्थन त्यांनी केलंय, ही अद्वितीय घटना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आत्तापर्यंत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं लढत होता. वासुदेव बळवंत फडके लढत होते, त्यांनी एक आदिवासी समाजाला बरोबर घेऊन एक आंदोलन लढलं. उमाजी नाईक लढले, त्यांनी आदिवासी समाजाला बरोबर घेऊन आंदोलन लढलं. ही अल्पजीवी झाली. याचं कारण त्यांची पण एक लक्षात ठेवा बरं का, मला एका माणसाने प्रश्न विचारला, वासुदेव बळवंत फडक्यांनी ते आंदोलन उभं केलं, उमाजी नाईकांनी आंदोलन उभं केलं, काय झालं? पराभूतच झाले. हे दुर्दैव बरं का. एक लक्षात ठेवा, या मंदिरात येण्याकरता समोर असलेल्या रस्त्यापासून इथे येण्याकरता जर पणत्या लावायचं ठरवलं
तर एक एक पणती आपण जेव्हा लावतो ना तेव्हा ती इथपर्यंत येऊन पूर्ण होते ना. शेवटच्या पंक्तीचं जसं महत्व आहे तसं पहिल्या पंक्तीचं आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. एका आंदोलनामध्ये ब्रिटिशांनी जो अत्याचार केला त्याचा परिणाम म्हणून पुढचं आंदोलन उभं राहत झालं आणि त्यामुळे वेगळं आता हे झालं. मग पुढे काय करायचं असा विचार करायची वेळ आली नाही. आंदोलनातून आंदोलन उभं राहिलं. चंद्रशेखर आझाद भूमिगत झाले, सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन झाली आणि यातून पुढे संपन्न वारसदार म्हणून बटुकेश्वर दत्त, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ही मंडळी पुढे उभी राहिली. भगतसिंगांचं पूर्ण तत्वज्ञान हे काकोरी बंडाच्या पार्श्वभूमीवर उभं आहे. हे कशाने सिद्ध झालं? आणि लक्षात ठेवा, मी मगाशी असं म्हटलं की प्रत्येक जण आपापला आंदोलन लढत होता. हे पहिलं आंदोलन आहे ज्याच्यामध्ये ठाकूर रोशन सिंग आहे, ज्याच्यामध्ये राजेंद्रनाथ लाहिरी आहे, ज्याच्यामध्ये अशफाकुल्ला खान आहे. समाजातल्या सर्व जाती पंथ धर्माच्या लोकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी 1857च्या राष्ट्रीय उठावानंतर लढलेलं पहिलं आंदोलन आहे ज्याच्यात राष्ट्रीय एकजूट निर्माण झाली. आणखीन एक नाव घेतो की नंतरच्या काळात ते नाव घेतलं की त्यांना शिव्या मिळतात आणि ते स्वाभाविक आहे. भारतीयांच्या मनामध्ये तो रोष आहे आणि तो राहणार आहे. या क्रांतिकारकांच्या बाजूने राहिलेले आणखीन एक उभे राहिलेले बॅरिस्टर म्हणजे मोहम्मद अली जिन्ना. नंतरचं त्यांचं काय बदल झाला माहित नाही. दुर्दैव पुढे आपल्या कायमस्वरूपी वाट्याला आणून ठेवलाय. महत्वाची गोष्ट अशी आहे, या सगळ्या लोकांना एक तुम्हाला फक्त सांगतो, काकोरी बंडामध्ये किती लोक होते म्हटलं बाबा? मूळ काकोरी ट्रेन लुटायला किती लोक होते? 7, 8, 5, 6 एवढेच लोक होते. अटक किती जणांना केली? 42-45 लोकांना अटक केली. पुण्याच्या माणसाला काकोरी कुठे आहे माहीतही नाही, त्याला अटक. काकोरी कांड. लाहोर मधल्या माणसाला काकोरी हे रेल्वे स्टेशन आहे हे सुद्धा लक्षात नाही, अटक. एका गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी दमनकारी नीती वापरली. आणि तुम्हाला या वैशिष्ट्य सांगतो बरं का, हे कधी शिकवलं गेलं नाही आम्हाला दुर्दैवाने. निकाल झाला, निकाल लागला आणि वेगवेगळ्या तुरुंगात सगळ्यांना ठेवलं. ब्रिटिशांना धास्ती होती, हे सगळे एकत्र राहिले तर तुरुंगासकट आपल्याला जाळतील म्हणून प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवला. पण सेल्युलर जेल अंदमान पासून लाहोरच्या तुरुंगापर्यंत सर्व तुरुंगांमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर कैद्यांच्यावर केलेले ब्रिटिशांचे अत्याचार बघितल्यावर सगळ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातलं हे एकमेवाद्वितीय आंदोलन आहे की जे वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी सुरू झालंय. मोबाईल नव्हते बरं का, वॉकी टॉकी नव्हती, मेसेज पाठवता येत नव्हते, पण उत्स्फूर्त आंदोलनाचा हा परिणाम आहे. आणि का तर आम्ही राजसत्तेच्या विरुद्ध लढलो, त्यामुळे आम्ही राजकीय कैदी आहोत. राजकीय कैदी म्हणून आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे, आम्हाला त्रास देऊन चालणार नाही, तुम्ही जे आमच्यावर दमनकारी तंत्र वापरताय ते योग्य नाही. संपूर्ण जगामध्ये ब्रिटिशांची जिथे जिथे सत्ता होती अशा सर्व देशांमध्ये ब्रिटिश व्यवस्थेने कैद्यांची माफी मागितली अशी एकही घटना अस्तित्वात नाही. मात्र काकोरी बंडामध्ये सामील असलेल्या राजकीय कैद्यांच्या वर केलेल्या अत्याचाराबद्दल ब्रिटिशांनी 16 दिवसांनी सरकारनं जाहीर माफी मागितली. हा भारतीय क्रांतिकारकांचा, भारतीय जनतेचा आणि स्वातंत्र्यापदी असलेल्या त्यांच्या समर्पणाचा विजय होता. हे पहिल्यांदा घडलं. या सगळ्यांमध्ये 3 जण फासावर लटकले, काही सेल्युलर जेलमध्ये गेले कालापाणी, काही 14 वर्ष
आंदोलनामध्ये गेले. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या याच्यामध्ये महत्वाची भूमिका जर काय असेल तर यांच्या दया याचिका केल्या गेल्या होत्या. एकही दया याचिका मंजूर केली नाही, कारण ब्रिटिश करणारच नव्हते. दया याचिका केली हे वाचले तर आपल्यावर उद्या परत त्रास देतील हे त्याला माहिती होतं. त्यामुळे दया याचिका फेटाळून लावल्या. या सगळ्यांना मारलं बरं का. आणि ह्याचा परिणाम काय आहे, हिंदुस्तान म्हणजे HRA जी होती त्याचा विस्तार झाला आणि त्याच्यानंतर संपूर्ण जागतिक स्तरावर या लोकांना आंदोलन मिळालं. आणि भारतीय व्यवस्थेमध्ये समाजवादाचा विचार या निमित्तानं चंद्रशेखर आझादांनी पुढे आणला. हे बघा, एखाद्या विचाराबद्दल मतभिन्नता असू शकते. काहींना कम्युनिझम आवडेल, काहींना तो फोल वाटेल, काहींना समाजवाद आवडेल, काहींना तो आवडणार नाही. एक विचार प्रणाली म्हणून त्याचा आदर केला पाहिजे. आणि तो आदर त्या काळच्या व्यवस्थेने केला. आणि म्हणून मग पुढे तुम्हाला दिल्लीमध्ये, लंडनमध्ये जे वेगवेगळे बॉम्बस्फोट झाले त्याच्यात सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याचा आपल्याला अनुभव येईल. मी तुम्हाला आणखीन 2 गोष्ट फक्त सांगतो आणि थांबतो. मनमथनाथ गुप्तांनी पुस्तक लिहिलंय, ते पुस्तक मिळालं तर वाचा बरं का. माझी तरुणांना विनंती आहे. दे लिव्ड डेंजरसली असं पुस्तकाचं नाव आहे. हे मनमथनाथ गुप्त म्हणजे या काकोरी कटामध्ये जे सामील होते ते. दे लिव्ड डेंजरसली. जेव्हा हे लोक ब्रिटिशांना सापडायचे होते त्या कालावधीमध्ये त्यांनी कसं जीवन जगलंय हे त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. मित्रांनो, 2 तास लाईट गेले तर वीज कंपनीची उद्धारगत करणारे आपण डास, मुद्दामून त्रास होईल अशा सर्व व्यवस्था मोफत पुरवणारी ब्रिटिश यंत्रणा, या सगळ्या याच्यात तुम्ही माझा हेतू बदलू शकणार नाही, तुम्ही माझं उद्दिष्ट संपवू शकणार नाही, हे क्रांतिकारकांनी आणि खरं तर देशभक्तांनी यशस्वी करून दाखवलं. एक घटना घडून जाते. आजच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल तर 8,000 रुपये लुटून काय एवढं केलं. आज कुणी 8,000 रुपये सहज गोळा करू शकतो. त्या काळामध्ये अशा पद्धतीनं 8,000, त्या काळातल्या 8,000लाही किंमत होती. त्या 8,000ला अशा पद्धतीनं गोळा करणं आणि आता ब्रिटिशांच्या कानाखाली आवाज काढला जाऊ शकतो हे या निमित्तानं या देशातल्या जनमानसांनी सांगणं असा त्याचा अर्थ होता. आणि ब्रिटिशांचं चुकलं काय याच्यात, त्या काकोरी कटापुरतं कदाचित त्या लोकांना मारलं असतं तर कदाचित ब्रिटिशांविरुद्धची तेढ समाजात जास्त निर्माण झाली नसती. पण या निमित्ताचा फायदा घेऊन वाटेल त्या केसमध्ये अडकवायचं आणि दमनकारी रीतीनं अत्याचार करायचे हे सुरू केल्यामुळे या लोकांविरुद्ध चीड समाजामध्ये निर्माण झाली. आणि 1927ला 19 डिसेंबरला या तिघांना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये फाशी दिलं. एक तुम्हाला सांगतो बरं का, हे फार सोपं आहे बोलणं, पण कधीतरी एखादी आई फासावर लटकणाऱ्या आपल्या मुलाला भेटायला तुरुंगात जाते तेव्हा तो मुलगा जेव्हा सांगतो ना, की आई मला आज या देशासाठी जगल्याचं समाधान मिळालं, तेव्हा या माणसांची क्षमता काय होते ते आपल्याला लक्षात येईल. ती क्षमता आपण ओळखून काम केलं पाहिजे. आणि याचं कारण असं आहे, आणि हे सरांना मी धन्यवाद एवढ्या करता देतो, हे विषय मोठे आहेत असं नाही, पण हे विषय कळले पाहिजेत. कारण ज्या वयोगटाची मुलं समोर येतात त्यांना हे स्वातंत्र्य अलगद मिळालंय. जी आज
80-82 वर्षाची माणसं अजूनही आहेत. त्यांनी ब्रिटिशांचं ते चित्र बघितलेलं आहे. पण आपण सगळेच आता नव्या भारतामध्ये जन्माला आलोय आणि म्हणून आम्हाला कधीतरी हे जाणीव करून दिली पाहिजे की बाबांनो, हे सगळं मिळालं याच्याकरता कधीतरी गांधींनी फटके खाल्ले होते. याच्याकरता कधीतरी लोकमान्य टिळक त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये बसून खोबरं खात होते. त्याच्यावर त्यांनी आयुष्य काढलं. याच्याकरता कोणीतरी अशफाकुल्ला खान फासावर लटकलाय. याच्याकरता उधमसिंग मारला गेला. याच्याकरता कधीतरी भगतसिंग मारला गेला. उगाचच्या उगाच नाही मिळालं. कोणा एकामुळे भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन यशस्वी झालं नाही, ही गोष्ट सत्य. पण कोणालाही वगळलं तर भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अपूर्ण राहील, हेही तितकंच सत्य आहे. एक आहे, विचारांच्या मतभिन्नतेबद्दल लोकशाहीमध्ये तुम्ही सन्मानच केला पाहिजे. आणि तात्याराव सावरकर हे जहाल क्रांतिकारक आणि म्हणजे ज्यांनी काय आजच्या पिढीला हे सांगितलं पाहिजे बरं का. तात्याराव सावरकरांनी पुस्तक लिहिलंय गांधी गोंधळ नावाचं, गांधींच्या विचाराची चिरफाड करणार. तुम्हाला मोठेपणा सांगू का दोघांचा? विचारांची मतभिन्नता ही लोकशाहीचा अपरिहार्य भाग असते. त्याचा आदर करता आला पाहिजे. याच 1927 साली महात्मा गांधी कस्तुरबा गांधींसह सावरकरांना भेटायला रत्नागिरीत गेले होते. आणि ज्यांच्यावर असं पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांच्या विचारांचं खंडन करणारं ते गांधी कस्तुरबा गांधींना असं म्हणतात, तात्यारावांना नाही, त्यांच्या पत्नीला नमस्कार कर. याचं कारण या माऊलीनं आपला नवरा आणि बाकीचे कुटुंबीय तुरुंगात गेल्यानंतर जे भोगलंय त्याला प्रणाम करण्याची गरज आहे. मित्रांनो, ही सहिष्णुता ज्या दिवशी भारतीय समाजामध्ये येईल ना, हे आदर्श ज्या दिवशी निर्माण होतील ना, तेव्हा तात्याराव सावरकर मोठे राहतीलच, गांधीही मोठे राहतील आणि त्यांच्या नावावर चालणारी जी भांडणं आहेत ती थांबली जातील. खरी गरज इथे आहे. याचं कारण कुणाला ब्रिटिशांच्या खांद्यावर हात ठेवून राहायचंच नव्हतं. टिळकांनी लखनौ करार केला. त्या काळामध्ये आजच्या परिप्रेक्षामध्ये तुम्ही बघितल्यानंतर कदाचित ते चुकीचं वाटत असेल, पण त्या काळामध्ये त्या गोष्टी त्या स्थितीमध्ये आवश्यक होत्या ना. हे आम्ही भोगलंय. आणि म्हणून हा विषय उद्याच्या 100 पूर्ण होताना, शताब्दी पूर्ण होताना, आजपासून भारतामध्ये हर घर तिरंगा सुरू झाला. 8 ऑगस्ट हर घर तिरंगा. वाईट काय माहिती आहे का? आदर राखून बरं का. 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंतच भारतीय स्वातंत्र्याचं प्रेम आम्हाला राहतं. सेल्फी, प्रमाणपत्र. एक विचार कधीतरी आपण करूया का? या देशासाठी काही करण्या एवढे आम्ही मोठे नक्की नाही. वाक्य नीट लक्षात ठेवा बरं का. या देशाकरता करण्यासाठी, देशाकरता काही करावं एवढे आम्ही मोठे नाहीत. पण आम्ही एक अशी गोष्ट करू शकतो का, की माझी अशी कोणतीच कृती असणार नाही ज्यामुळे माझ्या देशाला, माझ्या देशाच्या ध्वजाला मान खाली घालावी लागेल. अशी एकही कृती माझ्या आयुष्यात होणार नाही. एवढं जरी केलं ना तरी हा देश विश्वगुरू होईल. याची चिंता करण्याचं कारण नाही. याचं कारण लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, ज्या देशामध्ये जनता स्वातंत्र्याचं आंदोलन कायम लक्षात ठेवते, तो देश कायमस्वरूपी स्वातंत्र्यामध्ये राहतो. आणि जे स्वतःच्या फायद्याकरता त्यांना वाटून त्यांच्यामध्ये परत परत वाटणी करतात आणि भांडणं करतात, तो देश परत एकदा पारतंत्र्यात जाण्याचा धोका असतो. यतो धर्मस्ततो जयाहा, यातला धर्म हा शब्द महत्वाचा आहे, जो गोपाल कृष्णाने सांगितला. आणि माझ्या दृष्टीने तो अर्थ असा आहे, जिथे कर्तव्य करता येतं तिथेच जय संपादन होतो. या लोकांनी, अशफाकुल्ला खाननी सांगितलं,
आम्ही केलेलं काम बरोबर का चुकीचं माहीत नाही, पण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्हाला जे जमलं ते आम्ही केलं. आमची दृष्टी अशी आहे, तुम्ही त्याचं मूल्यमापन करा. मी एक असं काम करेन की जे एवढं एकच, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या उच्छवासापर्यंत माझ्या वर्तनामुळे देशाला मान खाली घालावी लागणार नाही, अशी वर्तनाची भूमिका माझी राहील. असं जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक ठरवतो ना, तेव्हा देश मोठा होतो. त्याच्याकरता आंदोलनं करावी लागत नाहीत. पण खरं सांगू का, एक आयुष्यभर लक्षात ठेवा, भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन कोणी एकटा नेता कधीच लढला नाही. कारण एकटा नेता लढत असलेलं आंदोलन जगाच्या पाठीवर कधीही यशस्वी झालं नाही. तेव्हा त्याचं नेतृत्व नक्की कोणीतरी करतो. कधी टिळक करतात, कधी गांधी करतात, पण त्यामुळे यशस्विता आपल्याला नक्की पडते. फक्त एक लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे, भारतावर अन्याय करणारी राज्यव्यवस्था होती म्हणून त्यांना लढण्याकरता, शस्त्र मिळवण्याकरता लुटालूट ग्राह्य मानली गेली. भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या यंत्रणेविरुद्ध अशा प्रकारची, नाही तर काय होतं माहिती आहे का, काय लक्षात ठेवे सांगितलं नाही ना तर घोटाळा होतो. मी आमच्या बाळ्याला विचारलं, बाळ्या तुला रामायण आवडतं? म्हणलं हो. मग अशी कुठली गोष्ट त्यातल्या त्यात तुला रामायणाची आवडते? तो म्हणलं सीतेला रावणाने पळवून नेण्याकरता जी युक्ती योजली त्याला तोड नाही. अख्ख्या रामायणामध्ये त्याला एवढंच दिसलं, म्हणजे जिथे राम मर्यादा पुरुषोत्तम आहे ते. आणि म्हणून काकोरी बंडावर बोलत असताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातली एक शौर्यकारी घटना असं त्याचं वर्णन केलं तरी सुद्धा ती स्वातंत्र्याच्या आंदोलनातली म्हणून ठीक होती. मुळामध्ये लुटालुटीचं समर्थन करण्याचं कारण नाही आजच्या काळामध्ये. कारण आता हिंसा अन्याय्य आहे, कारण ती आपल्याच लोकांविरुद्ध. आता सत्ता कोणीतरी सत्तेत असेल, कोणीतरी विरोधी पक्षात असेल, पण ते शेवटी याच भूमीतले आहेत. त्यामुळे आता आपल्याला याचं समर्थन करू नका, नाही तर उद्या ट्रेन लुटायची कशी याचं नियोजन काकोरी बंडानंतर होऊ नये, एवढंच माझी अपेक्षा आहे. क्रमांक 2चा मुद्दा, एक डोक्यामध्ये असा कधीतरी विचार करा, आता इथून पुढे प्रत्येक घटनेची शताब्दी येत जाणार आहे. या शताब्दी निमित्तानं एका विद्यार्थ्यांनी एक काही असं करता येईल का? मी आपलं धाडसाचं विधान करतो बरं का. सावरकर, टिळक, गांधी, सुभाषचंद्र बोस ही नावं सगळ्यांनाच माहिती आहेत. हे विधान धाडसाचं आहे, उद्या एखादा भेटेलही कोण हे म्हणून विचारणार आहे. पण जे अनामिक आपल्या भागातले लोक आहेत, आपल्या गावातनं पण लढलं गेलं. गवालिया टँकवर जायची गरज नव्हती, आझाद मैदानावर जायची गरज नव्हती, इंडिया गेटवर लढायची गरज नव्हती. मित्रांनो, गावागावातनं पण लढलं गेलं. असे आपल्या भागातले जे जे क्रांतिकारक किंवा देशभक्त आहेत, या देशभक्तांची माहिती संकलन करणं हा त्या निमित्तानं आपण त्यांना वाहिलेल्या आदरांजलीचा भाग असू शकतो. आणि मित्रांनो, सर मगाशी बोलले ती गोष्ट सत्य आहे की आपण आपल्याला ओळखण्याकरता या इतिहासातल्या चिरंतन ठेव्याला सांभाळणं गरजेचं असतं. दुसऱ्याचं अनुकरण करण्यापेक्षा जे आमच्याकडेच एवढा साठा आहे त्या साठ्याचा वापर करून आम्ही आमचं जीवन समृद्ध करू, हा विचार आपण जर या निमित्तानं रुजवला तर भारतीय स्वातंत्र्याच्या एका महान पर्वाची ओळख सांगणाऱ्या या घटनाक्रमाला आपल्याला आदरांजली वाहता येईल. मुळामध्ये ज्या दिवशी देशामध्ये हर घर तिरंगा ही मोहीम सुरू होती आहे, मी खरंच सरांना सांगितलं की मला फक्त, आणि त्यांना मी हेही वाक्य सांगितलं, फार 2 तास 2.5 तास बोलण्यासारखा विषय नाही आहे. त्यातला मर्मभेद आपल्या फक्त लक्षात आला पाहिजे. 3 गोष्टी महत्त्वाच्या, राष्ट्रीय एकजूट झाली, सर्व पंथ धर्म एक झाले, अहिंसक आणि हिंसक अशी दोन्ही आंदोलनं हातात हात घालून लढायला गेले. भारतीय स्वातंत्र्याचा प्रवाह सुनिश्चित करण्याकरता
भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन एकजुटीनं लढलं जाऊ लागलं आणि म्हणूनच पुढे कधीतरी दांडी यात्रा झाली, म्हणूनच पुढे कधीतरी चले जावची घोषणा झाली. एकेका टप्प्यावर एक एक आंदोलन पुढे पुढे सरकत गेलं. मित्रांनो, या निमित्तानं हा केवढा मोठा विषय आहे माहिती आहे का? व्याख्यान मला होत राहते, व्याख्यानं होत राहतात, पण उद्या ज्या घटनेला शताब्दी पूर्ण होते त्याच्यावर आज आपण बोलून त्या संपूर्ण भारतीय समाजाच्या एक जबरदस्त पर्व निर्माण करणाऱ्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहण्याची किंवा विनम्र आदरांजली वाहण्याची ही संधी जी आपण मोहाडीवासियांनी मला दिलीत, त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. याचं कारण हे महत्त्व त्याला कळतं ज्याला त्या घटनेच्या आणि कालावधीचा अर्थ लावता येतो. मित्रांनो, हे आंदोलन असंच पुढे चालू राहिलं म्हणून 47ला सर मगाशी म्हणाले त्यानंतर घटना आणि त्यानंतर एक लोकशाहीवादी राष्ट्र उदयाला आलं. पण मित्रांनो, एक धोका पुढच्या काळात आहे. आम्हाला पारतंत्र्य का मिळालं? आपसातली दुही, जातीभेद, वर्णभेद, वर्गभेद, उच्च नीचता, या सगळ्यांमुळे, अस्पृश्यता, याच्यामुळे आपण पुढे गेलो. मित्रांनो, पुढल्या वर्षी आंदोलनं काय लढावी लागली हो. पुढल्या वर्षी महाडमधल्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचं शताब्दी आहे. का आंदोलन लढावं लागलं? तुमच्या माझ्यासारखी असलेली माणसं नैसर्गिक जलस्रोत असलेलं पाणी सुद्धा पिऊ शकत नाहीत स्वतःच्या हाताने. इथेच आमची दुही, इथेच आमची फूट होते. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, देश हा मोठा असतो. देशाच्या प्रवासामध्ये तुम्ही आम्ही येतो, निघून जातो. आता जनगणना होईल, त्याच्यातला एक घटक, याच्या पलीकडे आपली काही भूमिका, की हा देश मोठा आहे, तो देशच मोठा राहिला पाहिजे. भ्रामक व्यक्तिपूजा, कार्याला हरवणाऱ्या व्यवस्था आणि तुमच्या माझ्यामध्ये जाणीवपूर्वक भाषेवरून, जातीवरून, सांपत्तिक स्थितीवरून दुही निर्माण करण्याची पद्धतशीरपणानं चाललेली रचना. एक लक्षात ठेवा, जगामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती येतच राहतात. त्या कधी 50% टेरिफ लावतील, कधी 10% लावतील. देश उभा करायचा असेल तर देश म्हणून आपल्याला एकत्र राहायला हवं आणि मतभेदांना तिलांजली द्यायला पाहिजे. हा देश माझा आहे, या देशामध्ये माझ्यासहित माझ्यासारख्यांना सर्वांना राहण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मतांचा विचार मला पटत नसला तरी त्या विचार प्रणालीचा आम्ही आदर करू, सहिष्णू भाव ठेवू. आणि मित्रांनो, तुमच्या अंगावरच्या रंगावरून तुम्हाला ओळखलं जाणार नाही, तुमच्या वर्णावरून तुम्हाला ओळखलं जाणार नाही, तर भारतीय म्हणून आपल्याला ज्या दिवशी ओळखलं जाईल, आपोआप हा देश अधिकाधिक मोठा झालेला असेल, तो आम्ही मोठा केलेला असेल. देश हा मोठाच असतो, त्याचं मोठेपण टिकवण्याची जबाबदारी नागरिकांची असते. आणि मित्रांनो, या निमित्तानं सरांनी उल्लेख केलेलं पुढचं 9 ऑगस्ट 42चं आंदोलन, त्याच्यामध्येही अनेक लोक अहिंसक आंदोलनामध्ये सहभागी असली तरी त्यांना मार खावा लागला होता, त्यांनाही अत्याचार सहन करावे लागले होते. मित्रांनो, जरा त्रास देतो. या निमित्तानं पूर्वसंध्येला 9 ऑगस्ट 1925 रोजी घडलेल्या आणि पुढे फासावर लटकलेल्या आमच्या सर्व देशभक्तांना आणि या निमित्तानं भारतासाठी, स्वातंत्र्यासाठी, तिरंग्यासाठी समर्पण करणाऱ्या सर्व लोकांना आपण इथेच खरंच मनोमन डोळे मिटून आत्मिक भावनेनं श्रद्धांजली देऊया. मित्रांनो, मी गोपालकृष्णाचा आभारी आहे. सकाळी सरांनी मला आल्यावर बघितलं होतं तेव्हा कदाचित आत्ता त्यांच्या मनामध्ये विचार असेल, हा माणूस अजून बोलतोय कसा. कारण इथे येताना सुद्धा सर्दी आणि तापामुळे
पण या ऊर्जा आहेत, लक्षात ठेवा. देशाकरता केलेली आंदोलनं जेव्हा सांगायला लागतो तेव्हा आपल्या शारीरिक आपल्या विवंचना बाजूला राहतात. आणि मित्रांनो, देश मोठा होतो, देश आपल्याला मोठा करतो. आपण देशाला मोठे करूया. जय हिंद. धन्यवाद सर. सरांनी जो विषय या ठिकाणी आपल्यासमोर मांडला त्या विषयाबद्दल उपस्थितांपैकी कोणाला जर काही प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल. त्याचबरोबर गेल्या 7 दिवसापासून हा जो ज्ञानयज्ञ या ठिकाणी अव्याहतपणे सुरू आहे त्याबद्दल जरी कोणाला काही प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करायची असेल या व्याख्यानमालेबद्दल, तर आपण या ठिकाणी येऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. हे व्यासपीठ सर्वांसाठी खुलं आहे. सर्वात पहिल्यांदा अष्टभू गोपालकृष्ण भगवान यांना वंदन करतो. गेल्या 70 वर्षापासून गोपालकृष्ण व्याख्यानमाला खरं तर आपल्या या मोहाडी गावामध्ये ज्या कर्मवीरांनी 70 वर्षापासून खरं तर ही व्याख्यानमाला आपल्या गावामध्ये चालू केली. हा विलीचे रोप लावले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला. खरं तर ही वाटचाल जी व्याख्यानमालाच्या माध्यमातून एक संस्कार, एक चांगली बुद्धी बालगोपालांसाठी एक प्रेरणा देणारी ही व्याख्यानमाला आहे. आजच्या रखमाबाई काशीनाथ तिडके यांच्या स्मरणार्थ आजचं जे व्याख्यान श्रीनिवास पेडसे, माननीय श्रीनिवास पेडसे रत्नागिरी यांनी जे व्याख्यान आज आपल्याला सांगितलं, खरं तर जीवनामध्ये माणूस हा रणात कधीच हारत नसतो. माणूस हा मनात पराभव असतो. माणसाच्या मनात पराभूत असतो. तो रणात कसा जिंकेल. मन हे माणसाचं मन हे जिंकलेलं पाहिजे. तो रणात कधी हारू शकत नाही. कारण मन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर मी धनंजय सरांनी सूचना केली, कोणी बोलतंय का, बोलण्याचा थोडासा प्रयत्न केला, काही चुकलं असेल माझं. परंतु खरोखर आपले मोहाडी गाव 12 महिने कार्यक्रम आपल्या गावामध्ये चालू असतात. कीर्तनमाला असतील, व्याख्यानमाला असतील. एक ऊर्जा देणारं, एक संस्काराचं नातं चांगलं तयार होणारं आपलं गाव आहे. खरोखर मोहाडी गावामध्ये आपला जन्म झाला आणि या गोपालकृष्णाच्या असं भव्य दिव्य असं मंदिर मध्ये आपल्याला दररोज येऊन एक सुख समाधान लाभतं. आपण भाग्यवान आहात. कारण जीवनामध्ये जगत असताना स्वतःसाठी सगळेजण जगतात, परंतु एक सामाजिक कार्य चांगलं उभं करायचं जर म्हटलं तर खरोखर जे कर्मवीरांनंतर ज्यांनी व्याख्यानमाला उभी केली त्यांच्यानंतर आमचे मार्गदर्शक विलास सर देशमुख असतील, त्यांच्याबरोबर प्रवीण नाना असतील, त्यांचे जे सहकारी मित्र असतील सुरेश मामा असतील, कादवा कारखाने संचालक शहाजीदादा असतील, प्रत्येक व्यक्ती तोलामोलाचे. आणि त्यांच्या या एक दिशा आम्हाला तरुणांना मिळते. आणि आम्ही त्यांच्यापासून हे संस्कार घेऊन आम्ही पुढं करीत गेलो की हे बालगोपाल करीत राहतील आणि एक गाव आपलं या तालुक्यामध्ये ओळख वेगळी आहे. खरोखर अभिमानास्पद गोष्ट ही. मी माझे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुषार वाघ, मी रायला दिंडोरीला आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय देशमुख सर असतील, प्रवीण नाना असतील आणि जी काही संयोजन
जी काही टीम आहे, गेल्या 70 वर्षापासून ज्या महापुरुषांनी या व्याख्यानमालेचा विचार केला आणि त्या व्याख्यानमालेचं जे काही रोपटं आहे ते वटवृक्षात रूपांतर झालं, हे असं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं, ते अतिशय खरं आहे. मागच्याच वर्षी या ठिकाणी कवी अनंत राऊत आले, अविनाश भारती आले. जे काही हे 2 व्यक्ती या ठिकाणी आले, ते व्यक्ती आम्हाला कुठं मिळाले तर ते आम्हाला पिंपळगावच्या व्याख्यानमालेमध्ये मिळाले आणि निपाड एज्युकेशन सोसायटीमध्ये जे काही साहित्य संमेलन झालं त्या ठिकाणी ते 2 व्यक्ती आम्हाला भेटले. आणि आज या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो का आपल्या व्याख्यानमालेची जी काही प्रेरणा आहे, ही प्रेरणा आपल्या संपूर्ण तालुक्याने या ठिकाणी घेतलेली आहे. मला आठवतं गेल्या 15 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस इथं आलो आणि मला वाटतं त्यावेळेस जे काही व्याख्यान देणारे होते त्यांच्यापासून जी काही प्रेरणा मिळाली, काय हे जे काही चांगलं जे काही बोलताय त्याच्यात एक चांगला समाज तयार होतो आहे. आणि हा समाज कोणामुळं तयार झाला तर आपल्या वडिलांमुळं, आपल्या पूर्वजांमुळं. आणि ती जी काही परंपरा आहे, ती जे काय ह्या ज्या गावांनी ती परंपरा जी राबवली व्याख्यानमालाची, ती आमच्या मडकीदाम गावी या ठिकाणी आम्ही सर आपल्या इथं जे काही व्याख्याते आले होते त्यांचं नाव यशवंत गोसावी, शिवचरित्रकार आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली आणि 2 वर्षापूर्वी आम्ही त्या व्याख्यानमालेचं जे काही रूपांतर आहे ते साहित्य संमेलनामध्ये घेतलं. आणि तीच परंपरा यापुढेही आपल्याला चालू ठेवण्यासाठी ज्येष्ठांचे आशीर्वाद, या मंदिरात जर बघितलं आमच्यासारखे तरुण कमी आणि टोपीवाले जास्त ज्येष्ठ आहे. मी या ठिकाणी आत्ताच आलो 15 मिनटापूर्वी. दिवसभर आपल्या मागं किती कामं असले ते सर्वांमागं आहे, परंतु समाजात जे काही चांगलं कार्य चालू आहे त्याला पाठबळ देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. म्हणून दिंडोरीसारख्या ठिकाणावरून दिवसभर किती कामं असले पण संध्याकाळी आपण या ठिकाणी आलं पाहिजे असं मनोमन वाटलं. आणि या आजच्या व्याख्यानमालेतून जर आपण काही घेतलं असेल तर ही जी काही तरुण पिढी या ठिकाणी बसलेली आहे, ही जी तरुण पिढी आपलं पूर्ण वेळ हा शालेय शिक्षणाबरोबर चांगलं ऐकण्यासाठी जे काही या ठिकाणी उपस्थित आहे, या व्याख्यानमालेचं फलित मला या ठिकाणी सर ही उपस्थित तरुण पिढी दिसते आहे. म्हणूनच आज या ठिकाणी मी जे काही 2 शब्द या ठिकाणी बोलायला आलो ते याच्यासाठी आलो, आपण जे काही रोपटं या मोवाडीवासियांनी लावलेलं आहे याचं रूपांतर आमच्यासारखे तरुण तालुक्याच्या ठिकाणी जे काही साहित्य संमेलन आम्ही जे काही घेतो आहे त्यातलाही आपले आशीर्वाद असावे यासाठी मी या ठिकाणी बोलायला आलो. दरवर्षी जानेवारीचा जो पहिला रविवार असतो त्या दिवशी आम्ही साहित्य संमेलन 1 दिवसीय घेत असतो आणि ते संपूर्ण दिवसभर घेत असतो. सकाळी 8 वाजेपासून जी काही साहित्य संमेलनाला सुरुवात होती ती रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यू आम्ही ते संपूर्ण दिवस तो व्याख्यानमालेचा घेत असतो. आणि जी काही ती प्रेरणा आहे, जी काही 13 तासाची 14 तासाची ती प्रेरणा आम्हाला या 7 दिवसामध्ये मिळते. या 7 दिवसात जो आनंद मिळतो तो आनंद आम्ही व्यक्त करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ते साहित्य संमेलन घेत असतो. म्हणून मी सर्व मोवाडीवासियांना विनंती करील असंच उपस्थित राहून या सर्व समितीला आपण दरवर्षी आशीर्वाद देत राहावे. आणि सर आपल्या सर्व टीमचे मी आभार व्यक्त करतो का आपण आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन या व्याख्यानमालेच्या निमित्ताने देत असतात. आज 7ही दिवस वेगवेगळे व्याख्याते आपल्याकडे आले. त्या ठिकाणी मला वाटतं पाटील सर कोल्हापूरवरून आले, अनंत राऊतांचं व्याख्यान या ठिकाणी झालं, आपण उपस्थित असलेल्या सर्वांनी ऐकलेलंच असेल. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही प्रवीण नानांच्या इथं गेल्यानंतर सर आपण बोलले होते का यांच्यात दर्जेदार व्याख्यान आम्ही जे काय ऐकलं ते पाटील सरांचं ऐकलं. आम्ही वर्षभर वाट पाहत होतो. आपल्या सर्वांना विनंती करील जर आपल्याला जर कोणी सांगितलं अनंत राऊत चांगले बोलतात तर आपण यूट्यूबला पाहू नका असं मी आपल्याला आवर्जून सांगेल. आपण प्रत्यक्ष जाऊन ऐका, त्यावेळेस त्या व्यक्तीचं महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी कळतं. आणि अनंत राऊतांना 17 ठिकाणी या तालुक्यातून मागणी आली. याचं मूळ कारण फक्त मोवाडी व्याख्यानमालाही. या व्याख्यानाला त्या दिवशी तालुक्यातून सर्व लोक आले होते. आणि सर त्याच दिवशी शिवजयंतीला मिरवणूक टाळून तरुणांनी व्याख्यान आयोजित केलं.
आणि म्हणून या ठिकाणी मी आपले या ठिकाणी धन्यवाद देण्यासाठी उपस्थित आणि बोललो. आपण सर्वांनी ऐकलं. बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण सरांचं व्याख्यान ऐकत होते. जाता जाता एक त्यांचं वाक्य होतं का आपण भाग्यवान आहोत, त्यांनी लाडा दिला म्हणून आपण आज मंदिरात आहोत आणि त्यांचंही आपण या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे. परत एकदा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तुषार भाऊ. तुषार भाऊ हे दिंडोरी तालुक्यातली साहित्यिक चळवळ, दिंडोरी तालुक्यातली सांस्कृतिक आणि ही जी काही सगळी चळवळ आहे, या चळवळीमध्ये नेहमी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन असेल किंवा दिंडोरीसारख्या आदिवासी तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन असेल, या सगळ्या माध्यमातून ते नेहमी या साहित्याच्या चळवळीमध्ये आपलं योगदान देत असतात. आज सरांनी जो विषय आपल्यासमोर मांडला, त्या विषयामध्ये सरांनी सांगितलं की भारताचा स्वातंत्र्य लढा हा फक्त एका व्यक्तीमुळे पुढे गेलेला नाही आणि असा कोणीही नाही की ज्याचं योगदान वगळून आपल्याला हा स्वातंत्र्य लढा लक्षात ठेवता येईल. हे 2 वाक्य फार महत्त्वाचे आहेत. सरांनी काकोरी बंड हा विषय मांडत असताना जी 4 नावं आपल्यापुढे मांडली, आपल्याला आपल्या इतिहासाच्या 8वीच्या पुस्तकामध्ये भारताचा स्वातंत्र्य लढा शिकवला गेला. त्या काळात सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त 15 मिनिटाची लूट कशी झाली ही शिकवली गेली, पण त्यामागची फिलॉसॉफी काय आहे, त्यामागचं तत्त्वज्ञान काय आहे, हे सरांनी गेल्या 1 तासापासून आपल्यासमोर मांडलं. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी आणि ठाकूर रोशन सिंग ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातली काही अंशी दुर्लक्षित झालेली नावं, या नावांना चारींच्या योगदानाला, त्यांच्या क्रांतीला आणि त्यांच्या त्यागाला आज या ठिकाणी पुन्हा एकदा उजाळा मिळाला आणि योगायोग उद्या या ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आजचं हे व्याख्यान खऱ्या अर्थाने या 4ही क्रांतिकारकांना ही खरी श्रद्धांजली या व्याख्यानाच्या रूपाने ठरेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. भारतीय स्वातंत्र्य लढा जो आहे, भारतीय स्वातंत्र्य लढा हा क्रांतिकारक असतील किंवा अहिंसात्मक मार्गाने लढला गेलेला असेल, या दोन्ही मार्गांनी ज्या स्वातंत्र्यसेनानींनी हा लढा लढला त्यांनी निश्चितच आजच्या आपल्या तरुणांना एक नवी प्रेरणा त्या ठिकाणी घालून दिलेली आहे आणि त्यांचे हे विचार पुढे घेऊन जाणं, सरांनी सांगितल्याप्रमाणे हे आपलं कर्तव्य आहे. मी अशी आशा व्यक्त करतो की निश्चितच ते आपण या ठिकाणी पार पाडू. श्री कृष्ण जन्मोत्सव अष्टबाहू गोपाळकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित ही व्याख्यानमाला कर्मयोगी कैलासवासी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला 2025 या व्याख्यानमालेचं हे 17वं वर्ष आणि आजचं आपलं हे समारोपाचं 7वं पुष्प कैलासवासी रखमाबाई काशीनाथ तिडके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफलं गेलेलं हे 7वं पुष्प, ज्यामध्ये रत्नागिरीहून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले माननीय श्रीनिवासजी पेंडसे यांनी आपल्याला काकोरी बंड आणि भारतीय स्वातंत्र्य लढा या विषयावरती जे सखोल असं मार्गदर्शन केलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दलच्या आपल्यातल्या चेतना पुन्हा एकदा चेतवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने, त्याचबरोबर अष्टभाऊ गोपाळकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी कैलासवासी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन यांच्या वतीने आपले मी सहर्ष हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले, ज्यांच्या आईंच्या स्मृतिप्रित्यर्थ हे व्याख्यान या ठिकाणी गुंफलं गेलं, ते माननीय बाळासाहेबजी तिडके, माननीय शंकररावजी तिडके, सुरेश मामा कळमकर, मोहाडी गावच्या सरपंच, उपसरपंच, मोहाडी गावच्या सोसायटीचे चेअरमन आदरणीय कळमकर सर, त्याचबरोबर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव, या सर्व मान्यवरांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गेल्या 7 दिवसांपासून शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 पासून तर आज शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 पर्यंत 7ही व्याख्यानांना आपण सर्व गावकऱ्यांनी, सर्व श्रोतृवर्गांनी उदंड प्रतिसाद या ठिकाणी दिला. असाच प्रतिसाद पुढे देखील या व्याख्यानमालेला मिळत राहील अशी मी आशा व्यक्त करतो
आणि संपूर्ण ग्रामस्थांचे मी या ठिकाणी सहर्ष आभार व्यक्त करतो. या ठिकाणी नामोल्लेख करायला मला आवडेल की या व्याख्यानमालेसाठी ही जी काही साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली जाते, श्री गुलाब घोलप असतील, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गेल्या 7 दिवसांपासून या व्याख्यानाचं लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूबच्या माध्यमातून आपण जे बघतोय, किंवा गेल्या 7 दिवसांपासून पार पडलेलं व्याख्यान दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा यूट्यूबवरती ऐकण्याची संधी आपल्याला जी उपलब्ध होती आहे, ही संधी ज्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली ते श्री योगेश काठे यांचं देखील मी या ठिकाणी सहर्ष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या व्याख्यानमालेसाठी देणगी देणारे सर्व देणगीदार, त्याचबरोबर या व्याख्यानमालेसाठी प्रयत्नरत असलेले सर्व संयोजक, सर्व गावकरी यांचं पुन्हा एकदा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता जाता या व्याख्यानमालेसाठी मी आत्ताच ज्यांचा नामोल्लेख केला, श्री गुलाब घोलप व श्री योगेश काठे यांचा सन्मान आपण आजचे आपले प्रमुख व्याख्याते माननीय श्रीनिवासजी पेंडसे सर यांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. मी श्री गुलाब घोलप यांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर येऊन हा सन्मान स्वीकारावा. सर्व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आपल्या घोलप मंडप डेकोरेटर्सतर्फे, आपल्या साऊंड सिस्टीमतर्फे ही सर्व सुविधा श्री गुलाब घोलप हे नेहमीच उपलब्ध करून देत असतात. नारळ देणार, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी श्री गुलाब घोलप यांचा सन्मान संपन्न होत आहे. त्यानंतर श्री योगेश काटे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. गेल्या 7 दिवसापासून आपण सर्व बसून व्याख्यान ऐकतो, परंतु ते उभे राहून या सर्व व्याख्यानाची रेकॉर्डिंग करतात. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा श्री अष्टभाऊ गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी कैलासवासी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन यांच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जाता जाता आपल्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे दिनांक 10 ऑगस्ट 2025 पासून दररोज सायंकाळी कैलास महाराज खरे यांची कीर्तनमाला दिनांक 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ती कीर्तनमाला आपल्या गोपाळकाल्यापर्यंत चालते. या कीर्तनमालेचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. रोज रात्री 9 वाजता या ठिकाणी हे कीर्तन सुरू होईल. या कीर्तनाचा देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून लाभ घ्यावा आणि आपली ही परंपरा, गावची परंपरा अशी जतन करावी, अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.